नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रवीण शिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण करतोय निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स यांचं उद्यासाठी काय प्रेडिक्शन आहे त्याच्यावरती आपण प्लॅन करतोय. सर्वप्रथम आपण काल काय विचार केलेला आणि काय झालं ते आपण थोडंसं चर्चा करू. जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की काल जे ट्रम्प करता त्या बोलले त्यानुसारच मार्केट गॅप डाऊन झालं. गॅप डाऊन झाल्यानंतर जी आपण लेवल पकडलेली 25,180च्या आसपास, तिथेच तो ओपन झाला आणि तिथेच तो दिवसभर कन्सोलिडेशन करून मग मात्र त्यांनी एक थोडासा ब्रेकडाऊन दिला, म्हणजे ब्रेक केला लेवलला आणि वरती गेलेला. सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर मार्केट काल, आजचा दिवस तिथल्या तिथेच होता. जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटमध्ये आज एक बॉक्समध्येच ट्रेड केलं. ठीक आहे. कारण का तो गॅप डाऊन झालेला आणि तिथेच तो फिरत राहिला. आता उद्या आपल्याला काय बघायचं आहे, तर उद्या आपल्याला बघायचं आहे की उद्या काय होऊ शकतं. आणि जर तुम्ही नीट बघाल, ही जर ट्रेंड लाईन जर मारली आपण, ट्रेंड लाईन त्याने इथे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फ्रायडेला, जसं मी म्हणालेलो पण होतो की त्यांनी खूप कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर ही न्यूज सुद्धा आली आणि तो तिथेच आला. आता जर मार्केटला वर जायचं असेल तर मात्र त्याला जोपर्यंत 25,400च्या वरती जात नाही, 25,340च्या वरती जात नाही, तोपर्यंत त्याला नवीन हाय काय मिळणार नाही. चला तर मग आता आपण बघूया की काय आहे. आणि त्याच पद्धतीने बँक निफ्टीचा पण चार्ज बनलाय. जेव्हा बँक निफ्टीचं प्रेझेंटेशन आपण करू त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. आता आपण निफ्टी बद्दल बोलूया की आजच्या लेवल काय आहेत ते आपण जरा मार्क करून घेऊ. सर्वप्रथम रेड झोन, त्या ज्या लेवल आहेत त्या मी काढून टाकतो आणि नवीन आपण मार्क करूया. 25,166 ते आजचा इंट्राडे जो हाय आहे 25,155. रेंज खूप मोठी होते. आज जिथे होता ना तो खूप वेळ 25,200च्या आसपास. ठीक आहे. आणि तिथूनच त्यांनी एक मोमेंट दिला, म्हणजे तिथूनच त्याने ट्रॅप केला आणि वरची जी लेवल आहे ते 25,270 पकडा. 55 ते 70 आहे. तर ही रेंज आहे. 25,200, 25,270 या रेंजसाठी आपण उद्या काम करणार आहोत. दुसरं, त्यासाठी जर त्यांनी 25,200चा लो केला, ब्रेक केला, तर पहिला लेवल जो येईल तो 25,152. खालच्या लेवल ज्या आहेत त्या 25,152 ते त्या पद्धतीने येऊ शकतो आणि त्याच्यानंतर 122 आणि 30 सायकोलॉजी लेवल आहे 25,100 आणि तिथे खूप चांगले पद्धतीने त्यांनी कन्सोलिडेशन करून वरती गेलेला आहे मित्रांनो. तर आपण ते बघणार आहोत. वरतीसाठी आपल्याला हा हाय ब्रेक पाहिजे 25,333. त्यानंतर 25,400 साठी आपण जाणार आहोत. वरती आपल्याला दोनच टार्गेट आपण घेऊन चाललोय, खाली मात्र 3 टार्गेट बघतोय. त्यासाठी त्याला आजचा लो म्हणजे 25,200 त्याला ब्रेक करायला हवा आणि त्यानंतरच तो खाली येण्याचे चान्सेस आहेत. तर 50 पॉईंट उद्या मार्केट कसा होईल की उद्या जर गॅपअप जर झाला, समजा गॅपअप जर झाला इथे, तर आपल्याला बघायचं आहे 25,300ला त्याला इमिजिएटली रेजिस्टन्स नाही. त्यानंतर तो खाली येईल. खाली येऊन जर त्याने पुल बॅक करून गेला तरच मात्र चान्सेस आहेत, नाहीतर
तो पुन्हा या झोनमध्ये फसेल. दुसरा जो आहे, जर तो गॅपडाऊन जर झाला, तर गॅपडाऊन जर झाला तर प्राइस ऍक्शनची वाट बघा. प्राइस ऍक्शन नुसार जास्त चान्सेस जे आहेत मार्केटचे, ते साईडवेज ते बेरिश हा उद्याचा व्ह्यू आहे आपल्याला. साईडवेज ते बेरिश नुसार जर त्यांनी ऍक्शन घेऊ शकेल मार्केटला, त्या पद्धतीने आपण त्याच्यात प्लॅन करणार आहोत. ठीक आहे. तर हे लेवल मार्क करून घ्या. रेड झोन जी आहे ती 25,200 ते 25,266, म्हणजे जवळजवळ 66 पॉईंटची रेड झोन आहे. त्यानंतर जर उद्या इथूनच समजा जर का त्यांनी आला आणि जर ब्रेक केला प्राइस ऍक्शननी, तर चांगले पॉइंट्स आपल्याला मिळू शकतात. 25,300 थोडासा रेजिस्टंट होऊ शकतो. कारण ओ आय डेटा आपण बघूया, कारण उद्याची एक्सपायरी आहे. त्या एक्सपायरीनुसार म्हणजे 14 तारीख विकली एक्सपायरी आहे निफ्टीची, आणि ओ आय नुसार जर तुम्ही बघाल तर 25,300 आणि 25,200 या रेंजमध्ये, या 100 पॉईंटच्या रेंजमध्येच उद्या मार्केट असू शकतो. कारण का, तर 25,200 ला ओ आय जे आहेत, म्हणजे पुट रायटर जे आहेत, ते 1,77,00,000 आहेत. आणि 25,300 ला जे कॉल रायटर जे आहेत, जे रेजिस्टन्स घेऊन बसलेत, ते आहेत 1,70,00,000, म्हणजे जवळजवळ सेमच आहेत. मे बी उद्या ही एक्सपायरी या दोघांच्या मध्ये सुद्धा होऊ शकते. होऊ शकते. ठीक आहे. पण आपण बघतोय की उद्या काय ओपनिंग होते आणि त्यानुसार आपल्याला काय मिळू शकतं. पण ह्या रेंजच्या बाहेर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला कोणताही ट्रेड घ्यायचा नाहीये मित्रांनो. ठीक आहे. चला तर मग वळूया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीनी पण त्याच पद्धतीने जर केलं, जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर हे रेड झोन मध्येच आला तो बघा. कालचा जो रेड झोन आहे त्याच्यातच आलाय. गॅपडाऊन ओपन झाला. गॅपडाऊन नंतर बघा ही प्राइस ऍक्शन बनली आणि त्यानंतर तो पुन्हा त्या झोन मध्ये गेला, त्या रेड झोन मध्ये गेला आणि तिथेच जाऊन त्यांनी टाइमपास केला दिवसभर. ठीक आहे. पण मार्केटमध्ये ट्रम्प साहेबांच्या जी काही न्यूज होती त्याचा थोडाफार परिणाम झाला. पण जितका जी पॅनिक सेलिंग यायला पाहिजे ती मात्र आली नाही. कारण 2 दिवसात मार्केटने त्याला ऍब्झॉर्ब करून घेतले. चला तर मग आता आपण नवीन लाईन, नवीन रेजिस्टन्स आपण मार्क करू. तर ऑलमोस्ट तोच आहे. ठीक आहे. 56,000. 56,540 ते 56,770 या रेंजमध्येच आहे मार्केट बँक निफ्टी. तर या रेंजमधून जोपर्यंत तो बाहेर जात नाही, या रेड झोन मधून जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत तो वरचे जाणार नाही. जर यांनी ब्रेक केल्यानंतर 56,900 आणि 57,000, त्या दोन साठीच आपण जाणार आहोत. जर तुम्ही नीट बघाल तर जवळजवळ 2 दिवस तो तिथेच आहे आणि डबल टॉप सुद्धा केलेला आहे त्यांनी. तर इथे सुद्धा एक टॉप झालेला आहे, इथून पण टॉप झालेला आहे. हा डबल टॉप झालेला आहे बँक निफ्टीमध्ये. जोपर्यंत तो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन मिळायला नवीन ब्रेकआउट मिळायला चान्स नाही. आणि जर हा डबल टॉप जर त्याने ब्रेक केला, तर मे बी पहिला टार्गेट काय, दुसरा टार्गेट सुद्धा जो 57,000चा आपला टार्गेट आहे तो पण इझिली अचीव होऊ शकतो. 200-250 पॉईंट स्मार्टली जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही खालचे जर बघितलात आपण, तर ऑलमोस्ट लेवल त्याच आहेत ज्या आपण काल केलेल्या, थोड्याशाच फक्त चेंज होणार आहेत. ते आपण करून बघूया. जो आजचा लो आहे तो, ठीक आहे, तर आजचा लो जो आहे, म्हणजे जर 56,540च्या आसपास किंवा 550च्या आसपास जर त्याने या रेड झोन मधून ब्रेक केला, तर आपण पहिला टार्गेट आपला होणार आहे 56,452. आणि जो आजचा लो आहे तो लो पर्यंत पण येऊ शकतो मार्केट, जो 56,335 आहे. ठीक आहे. तो उद्या जर गॅपअप जर झाला आणि हा डबल टॉप जर त्यांनी ब्रेक केला,
तर मात्र 57,000 पर्यंत त्याला मोठा रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आणि तिथून मग तो फिरेल. आणि जर का गॅप डाऊन जर झाला तर आजच्या सारखं त्याला 56,450 किंवा 56,334 पर्यंत तो प्राइस एक्शन बनून येऊ शकतो. तर त्याचं आपण वेट करा. प्राइस एक्शन नुसार तुम्ही एंट्री किंवा एक्झिट त्याच्यामध्ये करा. पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये डबल टॉप झालेला आहे, तर तुम्ही एकदा तो ब्रेकआउट होत नाही आणि तिथे परत पुलबॅक येत नाही तोपर्यंत मात्र थोडंसं होल्ड करा. जरी गॅप डाऊन गॅप अप जरी झाला तर पुलबॅकची वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही एंट्री करा अपसाईडला जाण्याची. ठीक आहे. आता वळूया आपण सेन्सेक्स वर मित्रांनो. सेन्सेक्सने जर तुम्ही नीट बघाल तर त्याने त्याचा गॅप फिल केलेला आहे. जो काय आज गॅप बनला तो त्याचा गॅप त्याने फिल केलेला आहे आणि पुन्हा खाली आलेला आहे. सेन्सेक्स सुद्धा त्याच पद्धतीने त्या निफ्टी प्रमाणेच चालतोय. चला तर मग याची लेवल मार्क करून घेऊ आपण सर्वप्रथम. रेड झोन आपण मार्क करून घेऊया सेन्सेक्स मध्ये. ठीक आहे. सेन्सेक्स मध्ये हा रेड झोन आहे मित्रांनो, जो 82,150 ते 82,433 या रेंजमध्ये असेल आणि हा ब्रेक केल्यानंतर हा त्याचा पहिला आहे 82,734 चा. ठीक आहे. आणि 82,853, 82,056 हे हे तीन लेवलसाठी आपण जाणार आहोत. आणि जर तो खाली जातोय तर या पद्धतीने आपण त्याच्यात मार्क करतोय की जर ब्रेकडाऊन जर मिळालं आपल्याला आणि त्याने 82,150 ची लेवल तोडली तर 82,046 पहिले असू शकतो, 81,950 आणि 81,850 अशा तीन लेवलसाठी तो खाली जाऊ शकतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीला लक्षात ठेवून तुम्ही तुमची पोझिशन साईड बनवू शकता. तर सिंपल सांगायचं म्हटलं तर मार्केटला बुलिश होण्यासाठी मेजर लेवल आहेत त्या ब्रेक करायला लागतील तिन्ही इंडेक्सला, निफ्टीला, बँक निफ्टीला आणि सेन्सेक्सला. निफ्टी तरी, बँक निफ्टी तरी पॉझिटिव्हली काम करते पण ती डबल टॉप बनवलेलं आहे. तर एकदा तो ब्रेक होतोय का ते आपण बघूया. कारण पीयूसी बँक ज्या आहेत, पब्लिक सेक्टर बँक आहेत, त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि एसबीआय त्या टॉप करते. म्हणून बँक निफ्टी खूप पॉवरफुली काम करते. चला तर मग उद्याच्या सेशनला आपण बघूया की काय होतंय ते. सगळ्यांना हॅपी ट्रेडिंग. थँक्यू व्हेरी मच.